जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर गुरु. आपला 12वा आणि 15वा अध्याय पण संपवला जय गुरु. गेल्या सोमवारी मला वाटतं. आणि मग 4 दिवस सुट्टी घेतली होती. आणि आज आपण म्हटलं होतं की आठवा अध्याय आपण सुरू करूया, कारण आपण 1 ते 7 अध्याय आधी घेतलेले आहेत, बरोबर. आणि याच्यात आपण असंही म्हटलं होतं की याची उच्चारांची सवय जी आहे, प्रॅक्टिस, तर ती आपण हे शिकता शिकताच करणार आहोत, बरोबर. तर आता एक एक श्लोक, दोन दोन श्लोक तशी आपण सुरुवात करूया आणि मग जसजसं होईल तसं पुढं जात जाऊ. पण आम्हाला प्रॅक्टिस करायला एक पीडीएफ द्या ना सर प्लीज. बरं, देईन देईन. देईन मी. हा, ते देईन मी तुम्हाला, हे क्लास झाल्यावर देईन. चालेल. चालेल. हं. तर मी मी आधी एकदा म्हणतो, मग आपण परत एकदा मी सांगतो आणि तुम्ही म्हणा, असं करूया. कदाचित ज्यांचं ऑलरेडी संथा झालेली आहे किंवा ज्यांचं पाठ आहे त्यांना एक जरा कंटाळवाणं होईल. पण नाही, आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचंय, त्यामुळे त्याला इलाज नाही. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. तर हे पहिले 2 श्लोक आहेत, ते आपण परत एकदा म्हणूया. हा, मी मी म्हणेल, मग तुम्ही म्यूट करून म्हणा, की तुम्हाला सवय होईल. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन उवाच. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं तद्ब्रह्म किमध्यात्मम् किं कर्म पुरुषोत्तम किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त अधिभूतं च किं प्रोक्त मधिदैवं किमुच्यते मधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. ठीक आहे. आता कोण म्हणेल, नवीन लोकांपैकी, म्हणजे ज्यांचं अगदी पक्क नाही अशा जणांनी म्हटलं तर चांगलं, बरं. कोण म्हणेल? मी म्हणू? हा, म्हणजे ट्राय करू शकते. हा, म्हण देवी. हा. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन उवाच. किं तत् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तं मदिदैवतं मदिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. छान. दीपाली म्हण एकदा, तू कळेल जरा. हा, मला 1 मिनिट द्या सर, म्हणते. अजून दुसरंही कोणी म्हणेल तरी चालेल. 3 वेळा म्हणून. हा, म्हणते. हा, म्हण. ओम श्री परमात्मने नमः. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्त
मदिदैवं किमुच्यते अधियज्ञ कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं नेयोऽसि नियतात्मभिः. तो सी आणि भी थोडं दीर्घ म्हटलं, थोडं ह्रस्व पाहिजे. ओके, हा बरोबर. भी हे ना ऱ्हस्व आहे. ओके. हा म्हणजे त्याचा गुरु मात्र होते ती, पण ती भी असं म्हटल्याने गुरु मात्र गुरु होतं. नियतात्मभिः असं म्हणायचं का? नेयोसी भी भी नियतात्मभिः, डॉट नियतात्मभिः असं. मभिः, नियतात्मभिः. ठीक आहे. मभिः, हा बरोबर. नक्की. ओके. ठीक. बाकी ठीक आहे ना सर? हो, छान. ठीक आहे. गुरुजी, मला एक सूचना करायची होती, हा करू का? हा बोला हे ना. जे उच्चारणाचे तुम्ही आता मध्ये हे करताय ना, तर मला वाटतं हा फ्लो जरा आपला डिस्टर्ब होतोय. तर उच्चारणाचे वर्ग तुम्ही वीकेंडला जर घेतले फक्त उच्चारण, म्हणजे जेवढे आपण आठवड्याला करू सोमवार ते शुक्रवार, आणि नंतर एक दिवस उच्चारणाला, तसं केलं तर योग्य होईल का? पहा तुम्ही म्हणजे. चालेल, विचार करतोय मी. हा चालेल. ठीक आहे. तर आता आपण अं, 7वा अध्याय, 12वा आणि 15वा हे जरा मध्ये विषय वेगळे होते थोडेसे, पण 7वा अध्याय आपला कुठे संपला होता, कोण सांगेल? आपण ज्ञानविज्ञान योग केला होता आणि त्याच्यामध्ये शेवटी काहीतरी याच्यात संपला होता ना, एक वेगळा श्लोक होता शेवटी. आदिभूत, आदिदैव, आदियज्ञ. बरोबर. तो शेवटच्या मी 2 म्हणजे करून सांगते. हा बघूनच सांगतेय. ओके. नाही ठीक आहे. तर शेवटच्या त्यांनी हे अधिभूत, अधियज्ञ, अध्यात्म याची जरा त्यांनी सुरुवात थोडासा फक्त उच्चार केला होता. आणि मग ते करून तू पोचशील, मोक्ष मार्गाला पोचशील, असं त्यांनी कृष्णाने म्हटलं होतं. मला प्राप्त होशील असं, बरोबर. पण तेव्हा आपण म्हटलंही होतं की या म्हणजे त्या टर्म्स ज्या आहेत तर त्या नवीन आहेत आणि तो विषय नाहीये सध्या आपला, असंही आपण म्हटलं होतं. तो पुढच्या अध्यायात होईल असं आपण तेव्हा म्हटलं होतं, बरोबर. तो आता पुढचा अध्याय म्हणजे आपल्या आठवा. हा मग एक असं पण डिस्कशन झालं होतं ना की म्हणजे मरताना जर का आपल्या मनात जे हे असतं ते तुम्ही बरोबर. 2-3 त्याची उदाहरणं पण दिली होती. बरोबर. हो, प्रयाणे अंतकालेपी वगैरे तो श्लोक होता त्याच्यामध्ये, बरोबर. हा बरोबर. हा तर त्याचं म्हणजे मी थोडंसं उदाहरण का दिलं, कारण त्या ज्ञानविज्ञान योग जो आहे तर त्याचंच हे कंटिन्युएशन आहे 7व्या अध्यायाचं. थोडंसं एक ते तुम्हाला सांगतो मी, म्हणजे तर आता त्याचंच हे कंटिन्युएशन आहे आणि त्याच अनुषंगाने अर्जुन आता प्रश्न विचारतोय की किम तद ब्रह्म, म्हणजे हे पुरुषोत्तमा. ऍक्च्युअली पुरुषोत्तम म्हणजे काय हे आपण 15व्या अध्यायात आधीच शिकलोय, पण इथं हा शब्द आलेला आहे, हे पुरुषोत्तमा. कारण ज्ञानयोग, विज्ञान योगामध्ये जेव्हा त्याला पूर्ण बोध दिला अर्जुनाला कृष्णाने, तेव्हा त्यांनी त्याला आता पुरुषोत्तम असं म्हणायला सुरुवात केली आहे. आणि नंतर मग तो विचारतोय की हे पुरुषोत्तमा किम तद ब्रह्म, तू जे बोलतोयस ब्रह्म ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे काय? किम अध्यात्मम, अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे कर्म म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? कशाला म्हणतात? प्रोक्तम म्हणजे कशाला कशाला म्हणतात? अधिदैव किम उच्यते, अधिदैव कशाला म्हणतात? आणि त्याचाच पुढचा श्लोक पण आहे, आधी सॉरी अधियज्ञ म्हणजे काय? आणि इथं आपल्या देहामध्ये तो म्हणजे तो जो अधियज्ञ जो आहे तो या देहातच असतो की काय,
हे मधुसूदना, तू या देहातच असतो की काय? आणि तू जे शेवटी सांगितलं होतं 7व्या अध्यायाच्या शेवटी, की प्रयाण काले अंतकाळात ज्याचं स्मरण राहतं ती गती आपल्याला प्राप्त होते. तर आणि तू असंही म्हटलं होतं की असा जो पुरुष असतो की जो पूर्ण म्हणजे ज्ञानी असतो आणि माझ्यामध्येच आत्मरूप झालेला असतो, त्याला अंतकाळी पण माझं स्मरण होतो आणि तो मलाच प्राप्त होतो. असं तू म्हटलं होतं. पण प्रयाण कालेच्या कथम कथम म्हणजे कसं, नेहा असी नियतात्मभिः. आता हे नियतात्मभिः म्हणजे तिकडे मला वाटतं योग योग युक्त चेतसा असा शब्द होता, बरोबर? 7व्या अध्यायाच्या शेवटी. तर तो युक्त चेतस म्हणजे ज्याचे चैतन्य म्हणजे जो माझ्याशी युक्त झालेला आहे असा, किंवा इथं नियतात्मभी म्हणजे तो अगदी म्हणजे माझ्यामध्ये म्हणजे आत्मरूप झालेला आहे असा, हा, नियत असा. तर तो त्या प्रयाण काळात म्हणजे अंतकालात तो त्याचं तो शेवटी तुलाच कसं काय जाणतो, त्याला त्याच्या मनात इतर भलते सलते विचार का येत नाहीत? तर असे बघा, एकूण याच्यात त्यांनी किती प्रश्न विचारले आहेत बघा. ब्रह्म म्हणजे काय 1, अध्यात्म म्हणजे काय 2, कर्म म्हणजे काय 3, अधिभूत म्हणजे काय 4, अधिदैव म्हणजे काय 5, अधियज्ञ म्हणजे काय 6, हा, आणि तो कुठे राहतो. आणि दुसरं 7वा प्रश्न, की प्रयाण कालात ज्या नियतात्म असे जे लोक आहेत, जे युक्त चेतस किंवा नियतात्म असे, हा, म्हणजे आत्मनिष्ठ असे, तर त्यांना ते तुला कसं जाणतात, तुझं स्मरण कसं ठेवतात, तुझं अनुसंधान, असे त्यांनी अर्जुनाने आता इथं 7 प्रश्न एकदम विचारले. तर ते बघूया आपण कसं काय. हम्म. हा. कोणाला काही सांगायचं आहे का याच्याबद्दल? कोणाची काय आयडिया असेल या सगळ्याची, तर आपण म्हणजे बघूया काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, अधिभूत म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म, याची काही उत्तरं आपल्याला हे शिकण्याआधी जर येत असतील तर बघूया आधी पटकन आणि मग पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न तर सगळ्यांना आपल्याला कळलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याही मनात आहे, नाही का? की अंतकाली भगवंताचंच किंवा या परमात्म्याचं चिंतन कसं होणार आपल्याकडूनही, आणि जे ज्ञानी लोक आहेत जे म्हणजे त्यांना कसं होतं? नाही का? तो प्रश्न, ही शंका आपल्या सगळ्यांमध्ये आहेच. पण बाकी हे जे प्रश्न आहेत त्याची तुमच्या मनात काय उत्तर आहेत, कोणी सांगेल? सर्व भूतमात्रांना अधिभूत म्हटलंय का? हा, आणि बरोबर. मला असं वाटतं की अधिदैव म्हणजे हृदयात हृदयात असणारा परमात्मा. हम्म. आणि आधीच्या अध्यायात असं पाहिलं होतं की अधि म्हणजे स्वामी, बरोबर. तर आधी हा. अधियज्ञ म्हणजे यज्ञाचा स्वामी, अधिभूत म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांचा स्वामी, अधिदैवम म्हणजे जे सगळे आपण बाकी दैवत हे करतो त्या सगळ्या दैवतांचा स्वामी, आणि अधिआत्म म्हणजे आत्म्याचा, सगळ्या आत्म्यांचा स्वामी, असं एक रेफरन्स आहे मागच्या अध्यायातील. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा स्वामी नाही, पण ऍक्च्युली अध्यात्म हा शब्द नव्हता आला त्याच्यामध्ये. पण अधिभौत, अधिभौतिक, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ हे 3 शब्द आले होते. आणि बरोबर, मी थोडक्यात सोपा अर्थ असाच सांगितला होता तुम्हाला. सध्या एवढंच लक्षात ठेवा असं मी सांगितलं होतं, बरोबर? बर. ठीक आहे. साधारण म्हणजे आता आता याचं कृष्ण उत्तर देत आहेत, तर कसं आहे ते बघूया. पण आपण जे मुख्य आपण जे संस्कृतचं जे आपल्याला शिकलेलो आहोत त्यानुसार अधि म्हणजे वरचं, वर, उच्च, किंवा स्वामी किंवा उच्च, जसं आपण म्हटलं होतं अधिकारी म्हणजे कार्य करणारे कामगार,
कार्यकारी, पण त्यांच्या वरचा जो असतो त्याला आपण अधिकारी म्हणतो. अधिपती. पती म्हणजे छोटे छोटे मालक, आणि अधिपती म्हणजे सगळ्या मालकांचा मालक, असा तो अधिपती, नाही का? तसं सम्राट आपण म्हणतो तसं. तर अधि म्हणजे त्या सगळ्यांचा त्या वरचा, या अर्थाने अधि हा शब्द आपण वापरतो, नाही का? संस्कृतमध्ये अधि हा उपसर्ग वापरला जातो. तर त्यात तसंच आहे थोडस, पण बघूया कसं. पण हा, तर पुढचं तिसरा श्लोक मी म्हणतो आणि मग आपण दोनदा म्हणूया. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्म उच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. का तुम्ही म्हणाय काय? श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. ठीक आहे, कोण म्हणेल दोनदा? मी मी म्हणू म्हणेल. सर? हा, स्वाती म्हण म्हणेल. स्वाती. हा हा. हा. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवक भूत भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः. इथे विसर्ग म्हणजे तो विसर्गाचा तो विसर्ग जो आहे त्याच्या हो पुढे, तर तो ख, हो अर्धा हो. ख करायचा. अच्छा. ठीक आहे. हा. ते मागे आपण जसं केलं, करून दिलं होतं मी तुम्हाला, पण आता असं हो लक्षात हो ठेवा की क च्या आधी हो विसर्ग आला तर ख करायचं, प च्या आधी आला तर फ हो हो असं करायचं. हा. हो ठीक हो आहे. हो. हा, ओके ओके. हं. अजून कोण म्हणेल? अजून एकदा म्हणू? बर. हा, दुसरं कोणी म्हणेल? मी म्हणू सर? हा, म्हणाल. शुभ. हा. हा. अक्ष श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्ग कर्म संज्ञितः. हा. सर हा. हा. बरोबर आलं? हा. हा, थोडस एक फक्त अक्षरं ब्रह्म हा परमं स्वभावोध्यात्ममुच्यते, म्हणजे ते तो ध्येय जो आहे ना त्याचा ध्वर आघात द्यायचा. हा हा स्वभावोध्यात्ममुच्यते, तसा स्वभावोध्यात्ममुच्यते असं नाही, हा हा. स्वभावोध्यात्ममुच्यते आघात हम्म. द्यायचा. अक्ष हा अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. ध्यात्ममुच्यते जरा कमी पडलं नाही, ते माझं वो स्ट्रेस. वो वो आणि ध हा असं जोडून म्हणायचे. वो हा. अध्यात्ममुच्यते असं. असं तो वेगळा म्हटला ना की स्वभाव मग तो आघात, हा, तो वेगळा म्हटला की तो हो. आघात येणारच नाही. तो एकदम म्हटला हम्म तरच तो आघात येतो. हम्म. स्वभावोऽध्यात्ममुच्यते. हा, आलं बरोबर. बरोबर सर? बरोबर. हा ओके थँक्यू. येस. ठीक आहे. तर इथं आता भगवान एकेका त्याच्या प्रश्नाचं, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. त्याचा पहिला प्रश्न होता की किम ब्रह्म, हे ब्रह्म म्हणजे काय? तर त्याचं उत्तर भगवान देत आहेत की परमम अक्षरम ब्रह्म, की परमम म्हणजे अल्टिमेट, की ज्याला निरतिशय म्हणजे सगळ्यात उच्च कोटीचं, की ज्याच्यावरती काहीच नाही, सगळ्यात उच्च, परमोच्च ज्याला आपण म्हणतो, सगळ्यात उच्च अक्षरम. अक्षरम म्हणजे ज्याचा नाश होत नाही, ते अविनाशी अक्षरम. इथे जे आपण जे 15व्या अध्यायात जे क्षर आणि अक्षर जे शिकलो ना, त्यातला विशेषतः जो अक्षर जो आहे, तर तो अर्थ सध्या थोडा विसरा किंवा बाजूला ठेव. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष, त्यातला जो अक्षर पुरुष मधला जो आपण म्हटलं, तो थोडा वेगळा ठेव, नाही तर कन्फ्युजन. इथं परमम
अक्षरम ब्रह्म म्हणजे काय, जे निरतिशय म्हणजे अतिशयातलं अतिशय, अक्षर म्हणजे जे अविनाशी. आता पर अतिशयातलं अतिशय अविनाशी म्हणजे काय, की जसं अविनाशी म्हणजे काय, आपण थोडक्यात म्हणजे टिकाऊ, टिकणार, नाही का. जसं म्हणजे एखादी गोष्ट असते ती 4 दिवस टिकते, एखादी गोष्ट ती 10 दिवस टिकते. टेरेलिनचे कपडे समजा 5 वर्ष टिकतात, किंवा अजून काय काय, तसं लाकूड 25 वर्ष टिकतं, लोखंड 100 वर्ष टिकतं वगैरे, असं नाही का. पण असं वाढवत 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 गेलं की ज्याचा कधीही नाश होत नाही. हं. असं म्हटलं जातं की आपण आता राम मंदिराची जी उभारणी केली आहे, नाही का, तर ते जे कॉन्क्रीट आहे, हं, तर त्याच्यामध्ये लोखंड वापरलं नाहीये. हं. कारण असं म्हटलं जातं की लोखंड म्हणजे कॉन्क्रीट आपल्याला वाटतं खूप स्ट्रॉंग आहे, पण लोखंडाचं आयुष्य फक्त 100 वर्ष. त्यामुळे त्या सळया गंजणार, 100 वर्षात खराब होणार, आणि मग ते मंदिर कमकुवत होणार. तर म्हणून राम मंदिराची उभारणी करताना त्यांनी सळया टाकल्याच नाही, असं. म्हणजे तर ते अजून, त्यामुळे ते 1000 वर्ष टिकाऊ झालं. पण असं वाढवता वाढवता एखादी गोष्ट पूर्ण अविनाशी असं तत्व कुठलं, तर ते जे असं काहीतरी असेल की जे कधीच नाश पावत नाही, आणि ज्याचा क्षय पण होत नाही, असं जे तत्व, ते तेच ब्रह्म आहे. तर आपण आता आपली कल्पनाशक्तीला अत्यंत ताण देऊ शकतो, आणि जगात आपण जे जे अनुभवलं आहे त्यात असं काय होतं की जे कधीच बदललं नाही, आणि ज्याचा कधीच नाश झाला नाही, असं काही आहे का, आपल्याला आठवतं? आपल्या सगळ्यांची बरीच आयुष्य झालेली आहेत, वर्ष जगलेलो आहोत आपण. काहीतरी आठवतं का आपल्याला की काहीच त्याच्यात बदल झाला नाही आणि काहीच नाश पावला नाही, असं काहीच आकाश नाही. हा, आकाश काय म्हणजे काय त्याच्यात थोडंफार हे होतं. आकाश आकाश तर खूपच बदलतं. हं, आपल्याला ते दिसत नाही, अनुभवायला येत नाही म्हणून, नाही का. आकाशामध्ये कितीतरी, म्हणजे आकाशातल्या कितीतरी वस्तू खूप बदलतात, हम्म. नाही का. उल्का नाही का, पडतात किंवा उल्का पडतात, तो येत किंवा जो ग्रहमाला गायब होतात, ते नवीन हम्म. काय आपण, नाही का, सूर्य, नवीन चंद्र, तारे. हा, सूर्य, चंद्र, तारे. ते त्याचं सूर्याचं आयुष्य काहीतरी म्हणतात 400 कोटी वर्ष आहे वगैरे, असं प्रत्येकाला काहीतरी लाईफ आहे ना, नाही का. अच्छा. असं, हा, म्हणजे आपल्याला आपल्याला वाटत नाही, म्हणजे आपल्याला वाटतंय ते स्थिर आहेत म्हणून, किंवा बदलले नाहीत म्हणून, पण त्यांनाही शेवटी आयुष्यच आहे. पण जे अत्यंत अतिशय आणि अविनाशी तत्व आहे, ते ब्रह्म. म्हणजे इव्हन आपण जे युनिव्हर्स म्हणतो, युनिव्हर्स किंवा विश्व, पण त्यालाही असं म्हटलं जातं त्या आधुनिक विज्ञानात की ते एव्हर एक्सपांडिंग, बरोबर, सतत प्रसरण पावतं, नाही का. म्हणजे ते सुद्धा स्थिर नाहीये पूर्ण विश्व, नाही का. इव्हन आकाशगंगा कशाभोवती तरी फिरताय, नाही का. तर त्यामुळे सगळं काही स्थिर. हा, काळ म्हणता येईल का? काळ काय तर अविनाशी म्हणून. काय तर क्षणाक्षणाला बदलतो, काय तर अजिबात स्थिर हम्म. होतो, नाही का. हं. अविनाशी म्हणून. हा, तर अविनाशी आता आणि आणि न बदलणारा. हा, असं दोन्ही आता पाहिजे. होय. हं. कारण काय, एखादी गोष्ट बदलते म्हणजे काय, त्याचा काहीतरी नाश होतो आणि नवीन रूप धारण येतं ना, म्हणून बरोबर. जुन्याचा नाश होतो आणि नवीन तयार होतो. म्हणून जसं आपण म्हणतो आपल्या शरीरातल्या काहीतरी कितीतरी दिवसांनी सगळं रक्त बदलतं, सगळ्या पेशी बदलतात वगैरे वगैरे, नाही का. म्हणजे बरोबर. ते हो. बदलतच असतं आपलं, आपण जरी तोच असलो तरी. म्हणजे आपण सुद्धा हम्म. तोच नाही आहोत आपण, नाही का. तर हो तर ना. असं जे आत्मा असू शकेल, त्या अर्थाने आत्मा आत्मा असू आत्मा शकेल, पण तो आपला वैयक्तिक म्हणजे जीवात्मा नव्हे. जो हा सर्वव्यापी आत्मा आहे, म्हणजे तेच तत्व, म्हणजे तोच ब्रह्म. परमात्मा. हा, म्हणजे त्यालाच शेवटी आपण परमात्मा. परमात्मा म्हणतो, तर तेच ब्रह्म, हम्म. बरोबर. तर ठीक आहे, मी याच्यावर थोडी जास्त चर्चा केली तर आपली कल्पनाशक्ती किती ताणता येईल, आणि त्याचा काहीतरी म्हणजे अंदाज यावा म्हणून, नुसतं असं हा बरं अविनाशी तत्व म्हणून असं आपण पुढे गेलो असतो, पण ते म्हणजे नक्की काय, ते असं न बदलणारं
न नाश पावणारं असं जे तत्व आहे की ज्याची आपण ते कल्पनातीत आहे खरं तर, त्याची आपण कल्पना करूच शकत नाही, आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यामुळे अशी कल्पना करू असं म्हणण्यालाही काही अर्थ नाहीये, कारण आपण ती करूच शकत नाही कल्पना. नाही का? ही कल्पना म्हणजे आपल्या दृष्टीने चंद्र सूर्य हे सगळे स्थिर आहेत, अविनाशी आहेत. तेवढीच आपली कल्पना बस. नाही का? असं ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न, तर त्यामुळे त्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, एका वाक्यात उत्तर दिलं की जे अक्षरम ब्रह्म परमम, म्हणजे परमम अक्षरम ब्रह्म, जे परमम अक्षरम आहे, परमम म्हणजे निरतिशय, अतिशयातला अतिशय, अक्षरम ज्याचा क्षर म्हणजे ऱ्हास होणे किंवा नाश होणे, अक्षरम म्हणजे अविनाशी, असं जे तत्व, असं जे काय आहे, हा त्याला तत्व म्हणा काही म्हणा, तर तेच म्हणजे ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, पण ब्रह्मदेवाचं तर आयुष्य असं. नंतर दुसरं त्यांनी विचारलं होतं, स्वभाव म्हणजे काय, नाही नाही सॉरी, अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. आणि इथं शंकर म्हणजे त्यांनी फार म्हणजे आपल्या डोक्यात कल्पना येणार नाही अशी कृष्णाने त्याची व्याख्या दिली आहे. अध्यात्म म्हणजे काय, स्वभाव हा अध्यात्म उच्यते. ते जे ब्रह्म आहे त्याचाच प्रत्येक देहातला प्रत्येक आत्मभाव, हेच ते अध्यात्म तत्व आहे. लक्षात घ्या ना, एक एक शब्द अक्षर फार महत्वाचं. हं, तर अध्यात्म म्हणजे काय, तर ते जे परम अविनाशी तत्व ब्रह्म, त्याचा प्रत्येक जीव जंतूच्या देहातला प्रत्येक आत्मभाव, प्रत्येक म्हणजे प्रतिबिंब, त्याचा प्रतिबिंबित झालेला आत्मभाव, हा म्हणजेच स्वभाव, ना, तर त्यालाच म्हटलं जातं स्वभाव. तर हेच हे अध्यात्म. आता तिथं स्व म्हणजे काय, स्व म्हणजे आपल्याला वाटतं माझा असा स्वभाव आहे, तर त्या अर्थाने इथं स्वभाव म्हटलेलं नाही, असं म्हटलेलं आहे की स्वभाव म्हणजेच अध्यात्म. म्हणजे आपला जो आपलाच नव्हे, तर नैसर्गिक असा जो जीव जंतू या सगळ्यांमध्ये जो स्व, स्व म्हणजे जे आत्मतत्वाचं प्रतिबिंब विद्यमान आहे. जसं मी तुम्हाला मागे उपमा दिली होती. प्रतिबिंब म्हणजे काय, तर 100 भांड्यांमध्ये आपण पाणी घेतलं, 100 मडक्यांमध्ये, आणि ते मध्यांनी उघड्यावर ठेवलं, तर 100 भांड्यांमध्ये वेगवेगळं सूर्यांची 100 प्रतिबिंब आपल्याला दिसतात, बरोबर. तर त्यालाच म्हटलं जायचं, तर म्हणजे त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो, सूर्याला आपण म्हणतो बिंब, आणि त्याचं जे प्रतिमा त्या पाण्यात जलामध्ये उमटते त्याला आपण म्हणतो प्रतिबिंब, बरोबर. तर तसंच एक प्रत्येक आत्म किंवा प्रत्येक आत्मा, हा म्हणजे आत्मा हा मूळ, आणि त्याचा प्रत्येक म्हणजे त्याचं जे प्रतिबिंब आपल्या देहामध्ये जे आलेलं असतं प्रतिबिंबित, म्हणजे त्याचाच अंश, म्हटलं तर ते प्रतिबिंब आहे, म्हटलं तर ते खरं पण नाहीये, बरोबर. कारण ज्या क्षणी ते मडकं हलेल आपलं, त्या क्षणी तो आत्मा चालला जाईल. पण ते जे आत्म जे आहे स्वभाव, त्यालाच म्हटलं जातं अध्यात्म. समजलं. हे नाही कळलं, डोक्यावरून गेलं हे. खूप खूप कठीण आहे, आणि हा अध्याय तसाही कठीणच आहे, मला माहिती आहे. हा, तर एक लक्षात घ्या की जो पहिलं पहिलं तत्व काय होतं, ब्रह्म. ब्रह्म म्हणजेच आपण आत्मा म्हणूया, मूळ आत्मा, आणि त्याचं प्रत्येक जीवामध्ये असलेलं जे प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब म्हणजे अध्यात्म. आता याला अध्यात्म काय म्हटलं, का म्हटलेलं आहे, याचं कारण मी सांगतो. आत्मा या शब्दाचे, आत्मन या शब्दाचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे शरीर किंवा देह. तर या देहामध्ये, या देहाचा स्वामी कोण, अधि,
म्हणजे स्वामी कोण आहे? तर तो जो ते जे प्रत्येक आत्मा जो आहे म्हणजे ज्या मूळ आत्म्याचं जे प्रतिबिंब आपल्या प्रत्येक जीवामध्ये आहे तो या देहाचा स्वामी आहे. बरोबर. आणि म्हणून तो जो आत्मा हा आत्मनच सर, एक आपला जो एक मिनिट आत्मा एक आहे एक एक मिनिट एक मिनिट हा जर तर अधि म्हणजे काय? स्वामी. तर इथं अध्यात्मन अधिक आत्मन म्हणजे अध्यात्म. तर या आपण इथं आत्मन या शब्दाचा अर्थ देह घ्यायचा आहे आणि आत्मन म्हणजे या देहाचा अधिपती तो कोण? आत्मा. म्हणजे प्रत्येक आत्मा, खरा मूळ आत्मा नव्हे तर प्रत्येक आत्मा. तर तो जो प्रत्येक आत्मा म्हणजे प्रतिबिंबरूप आत्मा जो आहे आत्म्याचं जे आपल्या प्रत्येक जीवातलं जे प्रतिबिंब आहे तेच अध्यात्म. याचं दुसरं एक अजून फोड अशी की आपण म्हणतो देहाच्या मग आपण म्हणतो देह म्हणजे मी का नाही? म्हणजे मी गेलो म्हणजे मी विचार करतो म्हणजे देह विचार करतो का? देह तर विचार करते. असं मी मग असं मग शेवटी आपण आत किती कुठपर्यंत जाऊ? तर त्या प्रत्येक आत्मापर्यंत म्हणजे त्या आत्म्याच्या प्रतिबिंबापर्यंत जाऊ. तर अशा रीतीने आपण जेव्हा देहापासून सुरुवात करून आत जातो आणि ज्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही त्याला म्हणतात प्रत्येगात्मा. आणि तो जो प्रत्येगात्मभाव जो आहे तर तेच अध्यात्म तत्व आहे. तर ज्याला आपण अध्यात्म आता ही अगदी सगळ्यात शास्त्रशुद्ध अध्यात्माची व्याख्या आहे. आणि गीतेपेक्षा अजून काही असू शकत नाही शास्त्रशुद्ध. तर म्हणजे शास्त्राला प्रमाण. तर अध्यात्म म्हणजे काय? तर आपण आत जाऊन पण इथं एक लक्षात घ्यायचं इथं आत्मन या शब्दाचा अर्थ देह घ्यायचा. देहाच्या आत जाऊन शेवटी मी कुठे थांबेल? तर त्या आत्म्याच्या प्रतिबिंबाला म्हणजे प्रत्येक आत्म्यापर्यंत मी थांबेल. तर तो प्रत्येक आत्मभाव जो आहे ते म्हणजे अध्यात्म. समज सर एक म्हणजे विचार एखाद्या हा हा ठीक आहे. तर आता माझं झालं. आता विचारा तुम्ही. हा सर, मला असं विचारायचंय, तुम्ही आत्म्याचं प्रतिबिंब म्हणालात ना, म्हणजे प्रतिबिंब हे आभासी असतं. मग आत्म्याचं इथे अस्तित्व अपेक्षित आहे का प्रतिबिंब? एक लक्षात घ्या. अं, हम्म, समजा हा घट आहे. आता या हम्म, सूर्याचं जसं मी कल्पना दिली तुम्हाला की सूर्याची प्रतिमा पडली त्या पाण्यामध्ये हम्म, प्रतिबिंब सूर्य हो, आणि ते पाणी अगदी स्थिर आहे. आणि हम्म, त्याचा जो कवडसा जो आहे म्हणजे काय त्याला म्हणतात परावर्तन नाही का? रिफ्लेक्शन. हो, हो, हा तर हो, त्याचं रिफ्लेक्शन पडतं की नाही? एखाद्या हो, सूर्य असा समजा 30-45 डिग्रीवर असेल तर सूर्याची किरण हम्म, म्हणजे सूर्याचं बिंब पडलं तर त्या हो, पाण्यातनं हो, म्हणजे ते ते रिफ्लेक्टेड रेज प्रति 45 डिग्रीज असतील. हा, बरोबर आणि ते प्रतिबिंब हम्म, दुसऱ्याला प्रकाशित करतं की नाही? हो, हो, दुसऱ्या वस्तीला. म्हणजे मग हो, त्याचा अर्थ त्याच्यात प्रकाश शक्ती आली की नाही? ती कुठून आली? त्याची ती स्वतःची होती का? नाही. ती त्याला कुठून मिळाली? त्या वास्तविक आपण असं म्हटलं की त्या आभासी आहे. तो सूर्याचं प्रतिबिंब आहे ते आभासी आहे. पण त्या आभासी प्रतिबिंबाला प्रकाशशक्ती कुठून मिळाली? नाही का? सूर्य पण म्हणजे घटावर प्रकाश. झाकण ठेवलं तर? नाही सध्या आपण तो वेगळा प्रश्न झाला नाही का? ती सिच्युएशनच वेगळी झाली. हा पण काय हम्म, म्हणतोय की जसं आता अशाच पद्धतीने आत्मा हम्म, मूळ आत्मा हम्म, म्हणजे आत्मतत्व म्हणजे ब्रह्मच म्हणायचं. आत्मा म्हटलं तर हो, कन्फ्युजन होईल थोडं. ब्रह्म म्हणा. हम्म, त्या ब्रह्म्याचं प्रतिबिंब प्रत्येक जीवाच्या हम्म, आतमध्ये म्हणा कुठेतरी ते पडलेलं आहे प्रतिबिंब आणि हम्म, त्यामुळे त्याच्यात चैतन्य आहे. बरोबर. ज्या क्षणी ते अच्छा, प्रतिबिंब हलेल किंवा हम्म, तुम्ही जसं म्हणाल तसं त्या मडक्यावर जर हम्म, झाकण ठेवलं तर ते प्रतिबिंब हम्म, नाहीसं होईल. बरोबर. हो, मग त्याचं हो, गेलं सगळं नाही का? पण हम्म, हम्म, तोपर्यंत ते प्रतिबिंब आहे तोपर्यंत त्याच्यात हम्म, ती शक्ती आलेली म्हणजे अत्यंत सूक्ष्म शक्ती आहे. म्हणजे सूर्याची शक्ती आणि सूर्याची ऊर्जा आणि त्या प्रतिबिंबाची ऊर्जा याची आपण तुलनाच हम्म, करू शकत नाही. पण तसंच आपणा बरोबर. सगळ्यांचं म्हणजे आपल्याच काय सगळ्या जीवांचं की आपल्यामध्ये हम्म, म्हणजे आपल्यामध्ये जे प्रत्येक आत्मा आता प्रत्येक आत्मा हा शब्द एक म्हटलं प्रत्येक म्हणजे
रिफ्लेक्टिव्ह हम्म, असं. तर हम्म, ते जो आत्मभाव जो आहे तो आपला खरा स्वभाव. आपला हम्म, अत्यंत मूळ स्वभाव काय आहे तर तो आहे. आणि तो प्रत्येकात्म भाव म्हणजेच अध्यात्म. तो स्वभाव म्हणजेच अध्यात्म असं गीता म्हणते. सर बापरे. प्रतिबिंबात चैतन्य कसं काय येतं? सांगतो तेच मी तुम्हाला उदाहरण दिलं ना मी की नाही पटलं पण प्रतिबिंब मला ते. नाही नाही पण हे बघा चैतन्य म्हणजे काय शेवटी शक्ती बरोबर ऊर्जा किंवा शक्ती ती बरोबर. चलनवलन घडवते ना शरीराचं. ते ऐका प्रतिबिंब कुठे चलनवलन घडवतं? ऐका ऐका से शक्ती एनर्जी शक्तीचे निरनिराळे फॉर्म्स असतात बरोबर. काही शक्ती चलनवलनाची असते काही पोटेन्शियल एनर्जी असते काही कायनेटिक एनर्जी असते काही प्रकाश ऊर्जा असते काही लाईट एनर्जी असते वेगवेगळे प्रकार असतात. पण शेवटी ती शक्ती नाही का. आणि तो जो आत्म्याचं जे म्हणजे शेवटी ते जे म्हणजे आपण ज्याला कधी कधी म्हणतो आत्मशक्ती. आता जे रेकी वगैरे करतात नाही का त्याचंही तत्वज्ञान तेच आहे ना की ती जी आत्मशक्ती जी आहे ती अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणजे जसं मी म्हणतो की सूर्य आणि सूर्याची परावर्तित किरण आणि त्यातनं मिळणारी इनफॅक्ट तुम्हाला माहिती असेल की आरशातनं जी सूर्याची किरणं निघतात त्यांनी किती प्रचंड ऊर्जा निर्माण होते. म्हणजे तुम्ही या सोलार बिझनेस मधल्या माहिती आहे की असे पॅराबोलिक हे असतात कुकर्स असतात की ज्याच्यामध्ये 100 किलोचं असं भात 2 तासात तयार होतो. तसं पॅराबोलिक आरसे लावलेले असतात आणि प्रचंड म्हणजे हे होऊ शकतं त्याच्यात शक्ती असते. सगळं कशामुळे हे परावर्तित याच्यामुळे. मूळ सूर्य काही फक्त प्रतिबिंबित डायरेक्ट नाही. तर तर तसंच हे जे मूळ जे ब्रह्म आहे त्याचं जे म्हणजे आता प्रतिबिंब हे आपल्या समजुतीसाठी आपण घेतलेलं आहे. आता इथे काही आपलं काही छातीमध्ये किंवा असं काही आपल्या काही असं काही पडदा लावलेला नाही की ज्यातनं प्रतिबिंब. पण ती कल्पना स्पष्ट व्हावी कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून मी तुम्हाला ते उदाहरण देतो की सूर्य आणि त्याचं प्रतिबिंब. आणि अध्यात्मामध्ये पण हेच म्हणजे उपनिषद किंवा याच्यामध्ये पण हेच उदाहरण दिलं जातं. तर पण जे टर्म मध्ये अध्यात्म अध्यात्म म्हणतो मग त्याचा अर्थ असाच घ्यायचा का की शोध आपल्यामध्ये असलेल्या या तो प्रत्येक प्रवास देहातून त्या म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडचा प्रवास. ओके हे खूप छान डेफिनेशन आहे ही आवडली मला. स्थूलातून सूक्ष्माकडचा जाणारा प्रवास तो म्हणजे अध्यात्म आधी स्वभाव. आणि म्हणजेच आपला जो सूक्ष्म नुसतंच मी सूक्ष्मावरती पण थांबणार नाही कारण सूक्ष्माच्याही पलीकडचं म्हणजे म्हणजे अव्यक्तापर्यंतचा प्रवास असे नाही. सूक्ष्माच्याही पलीकडे काय तर अव्यक्त नाही का असं. तर असा जो आहे तर ते अध्यात्म तत्व. आणि हा आता याच्यात ऍक्च्युअली आता पुढं इथं आलेलं हे झालं अध्यात्म. आता भूतभाव उद्भव करहा विसर्ग हा. तर आता हे जे सगळे जीव म्हणजे सगळी भूतच म्हणजे भूत म्हणजे आपण जसं म्हटलं भूभवती भूत म्हणजे काहीतरी जे होतं त्याला आपण भूत म्हणतो. म्हणजे आता याच्यामध्ये चेतन अचेतन या सगळ्या गोष्टी आल्या. आणि भूत आता या भूतांमध्ये हे थोडंसं आता समजायला कठीण आहे परत. भूतभाव उद्भव करहा विसर्ग हा कर्मसंज्ञिता. आता विसर्ग म्हणजे काय तर त्याग. तर आता हा जो आता या भूतांचा जो म्हणजे भूत म्हणजे प्राणी मात्रांचा जो म्हणजे सद्भाव आणि तो सद्भाव ज्या देवतांना उद्देशून केला जातो त्याग त्याचा तर त्याला कर्म असं. आता हे जे कर्म आहे आणि आपल्या आधीपर्यंत जे आपलं कर्मात पडलेलं आहे क्षणभरी मनुष्य कर्माशिवाय होऊ शकत नाही वगैरे ते कर्म वेगळं. आणि इथं या कर्माचं हा कन्सेप्ट एकदम वेगळा आहे.
इथं भूत कर्माची